श्रीरामपूर शहरात अवैधरित्या नशेचे इंजेक्शन्स। साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी लेखक इंद्रजित भालेराव यांची निवड। 8 आणि 9 नोव्हेंबरला नगरमध्ये रंगणार सेनापती बापट साहित्य संमेलन। आत्मनिर्धार फाउंडेशन तर्फे आयोजन। महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या समन्वयानं अहिल्यानगर शहरात दिनांक 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी 2 दिवसीय साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी लेखक इंद्रजित भालेराव यांची निवड करण्यात आल्याची माहिती संयोजक सचिन चोभे यांनी दिली आहे। स्वातंत्र्य सैनिक सेनापती बापट यांच्या विचारांना उजाळा देण्याच्या उद्देशानं यंदाच्या साहित्य संमेलनाला त्यांचं नाव देण्यात आलंय। मात्र यामध्ये सर्वच विषयांवरील साहित्यिक कवी लेखक यांच्या सत्रांचं नियोजन केलं जाणार आहे। अभिजात मराठी भाषा जपण्यासाठीच्या विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती सचिन चोभे यांनी दिली आहे। याची माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। बालिक आश्रम रस्त्यावरील मास्टरमाइंड करिअर अकॅडमीमध्ये ही पत्रकार परिषद पार पडली। यावेळी सचिन चोभे, संयोजन समितीचे कार्याध्यक्ष हरिभक्त परायण सिद्धनाथ मेटे महाराज, समन्वयक रामदास कोतकर आणि आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी यावेळी उपस्थित होते। आत्मनिर्धार फाउंडेशन, मराठी साहित्य संस्कृती महामंडळ आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं हे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं असून पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर आदी जिल्ह्यातील साहित्यिक, कवी आणि साहित्य रसिक या संमेलनात सहभागी होतील असं सांगण्यात आलंय। 2 दिवसीय साहित्य संमेलनात व्याख्यान, लोककलांचं सादरीकरण, परिसंवाद, काव्य संमेलन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले जातील। त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात असून साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य तथा निरीक्षक पोलीस महासंचालक BG शेखर पाटील, डॉक्टर राजेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सत्रांचं नियोजन केलं जात आहे। ग्रामीण भागात होत असलेलं हे अतिशय महत्त्वाचं संमेलन असून शेती मातीची भाषा बोलणारे लेखक कवी म्हणून सुप्रसिद्ध लेखक तथा कवी इंद्रजित भालेराव यांची सर्वानुमते अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आल्याचं सिद्धनाथ मेटे महाराज यांनी सांगितलंय। आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी यांनी देखील पत्रकार परिषदेला संबोधित केलं। संयोजन समितीचे समन्वयक लेखक रामदास कोतकर यांनी जिल्ह्यातील सर्व साहित्यिकांच्या संस्थांशी आम्ही संपर्क करत आहोत। नवसाहित्यिक आणि जुने साहित्यिक एकत्र काम करत असल्यानं हे संमेलन निश्चितपणे यशस्वी होईल। जास्तीत जास्त रसिकांना आणि साहित्यिकांना यात सहभागी करून घेण्यासाठी विशेष कार्यक्रमांचं नियोजन केलं जात आहे। यापुढेही कोणालाही संमेलनास आर्थिक किंवा सामाजिक भावनेनं मदत करण्याची इच्छा असल्यास त्यांनी यामध्ये सहभागी व्हावं। सर्वांच्या सहकार्यानेच हा कार्यक्रम यशस्वी होणार आहे असं ते म्हणाले। आपण एक साहित्य संमेलनाची घोषणा केलेली आहे। साहित्य संमेलनाला आपण स्वातंत्र्य सैनिक सेनापती बापट यांचं नाव दिलेलं आहे। सेनापती बापट यांचं स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, त्याचप्रमाणे त्यांचं साहित्यिक योगदान याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्यांचं नाव या संमेलनाला दिलेलं आहे। या संमेलनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असलेल्या साहित्यिक, लेखक, कवी, नवकवी या सर्वांना सामावून घेण्यासाठी, त्याचप्रमाणे शिक्षक, डॉक्टर, वकील, पत्रकार बांधव, साहित्यिक क्षेत्राशी ऐनकेन प्रकारे संबंधित असणाऱ्या सर्व साहित्यप्रेमींचा, साहित्य रसिकांचा एक मेळावा या निमित्तानं आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आयोजित करत आहोत। हा मेळावा आयोजित करत असताना आपण सेनापती बापटांच्या नावानेच का करावा असाही प्रश्न आपल्या सर्वांसमोर होता। मुळामध्ये आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जर पाहिलं तर आपल्या जिल्ह्याचं किती लोकांनी प्रतिनिधित्व केलं राजकीय पटलावरती किंवा सामाजिक पटलावरती, देशाच्या पातळीवर, तर खूप कमी नावं आपल्या समोर येतात। त्याच्यामध्ये बापटांचं नाव आघाडीवर आहे। हा माणूस म्हणजे गेल्या 70-80 वर्षापूर्वीची जर याची आपण कारकीर्द जर पाहिली तर पारनेर सारख्या अत्यंत ग्रामीण भागातून हा माणूस अगदी युरोपापर्यंत पोहोचला। उच्च शिक्षित असलेला हा मनुष्य यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सशस्त्र क्रांतीचा लढा दिलेला आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या साहित्यिक
योगदानातून त्यांनी प्रबोधनाची चळवळही राबवलेली आहे. त्याचप्रमाणे गोवा मुक्तीचा संग्राम असेल किंवा मुळशीचा सत्याग्रह असेल, यामध्ये त्यांनी लढा दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांना आपण सेनापती असं म्हणतो. मात्र त्यांचं योगदान काळाच्या ओघामध्ये दुर्लक्षित झालेलं आहे, म्हणून आपण त्यांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. त्या निमित्ताने त्यांच्या योगदानाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आमचे मित्र लेखक सचिन चोबे यांची आपण सर्वानुमते सर्व साहित्यिकांनी त्यांची निवड केलेली आहे. कार्याध्यक्ष म्हणून आमचे मित्र सिद्धनाथ मेटे महाराज हे काम पाहत आहेत आणि आमचे मार्गदर्शक असणारे रामदास खोतकर हे या संमेलनाचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. आतापर्यंत आपण या संमेलनासाठी म्हणजे आम्ही निंबळक या ठिकाणाहून या फाउंडेशनचं काम करत आहोत. तर हे फक्त निंबळक आणि त्या फाउंडेशन पुरतं संमेलन मर्यादित राहू नये म्हणून आम्ही संयोजन समिती खुली ठेवलेली आहे. ज्या ज्या साहित्य रसिक साहित्यप्रेमींना असं वाटत आहे की आपण यामध्ये योगदान द्यावं, त्या सर्वांसाठी ही संयोजन समिती खुली आहे. आम्ही केलेल्या आवाहनाप्रमाणे अनेक लोकांनी आमचे मित्र लेखक सचिन चोबे यांची आपण सर्वानुमते सर्व साहित्यिकांनी त्यांची निवड केलेली आहे. कार्याध्यक्ष म्हणून आमचे मित्र सिद्धनाथ मेटे महाराज हे काम पाहत आहेत आणि आमचे मार्गदर्शक असणारे रामदास खोतकर हे या संमेलनाचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. आतापर्यंत आपण या संमेलनासाठी म्हणजे आम्ही निंबळक या ठिकाणाहून या फाउंडेशनचं काम करत आहोत. तर हे फक्त निंबळक आणि त्या फाउंडेशन पुरतं संमेलन मर्यादित राहू नये म्हणून आम्ही संयोजन समिती खुली ठेवलेली आहे. ज्या ज्या साहित्य रसिक साहित्यप्रेमींना असं वाटत आहे की आपण यामध्ये योगदान द्यावं, त्या सर्वांसाठी ही संयोजन समिती खुली आहे. आम्ही केलेल्या आवाहनाप्रमाणे अनेक लोकांनी पुढील महिन्यात 8 आणि 9 नोव्हेंबरला सुखकर तालवान कल्याण रोड येथे साहित्य संमेलन होत आहे. या 2 दिवसीय याच्यामध्ये नगर जिल्हा आणि नगर जिल्ह्याच्या शेजारी जे महत्त्वाचे साहित्यिक आहेत, जास्तीत जास्त त्यांच्या वेळा भेटतील, लोकप्रिय साहित्यिक असतील, अशा सगळ्यांना आम्ही बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता अशी झाली होती की दुष्काळ पाठीमागं होता, आता खूप पाऊस पडला आहे. म्हणजे शेतकरी आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या कालामध्ये शेती मातीची जाणीव असलेला त्यावरती लिहिणारा कवी लेखक असावा असा विचार आला आणि मग कवी इंद्रजित भालेराव यांचं नाव पुढं आलं आणि त्यांना आम्ही विचारणा केली की तुम्ही 2 दिवसीय संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारणार. त्यांनी त्याला होकार दिलेला आहे. त्यानुसार ते इथं 2 दिवसीय कार्यक्रमासाठी उपलब्ध असणार आहे. इतर खूप लोकांची पण चर्चा चालू आहे. कार्यक्रम पत्रिका दिवाळीच्या दरम्यान आपण फायनल करणार आहोत. आत्मनिर्भर फाउंडेशन निम्नलिखित की ओर से नगर जिले में एक साहित्य मेला होने वाला है जिसका नाम है सेनापति बापट साहित्य सम्मेलन. सेनापति बापट जो थे हमारे अहमदनगर जिले के थे. उनका जन्म यहाँ पारनेर में हुआ था. उन्होंने भारत की स्वतंत्रता संग्राम में बहुत बड़ा योगदान दिया है. वो पॉलिटिकली एक्टिव थे, सोशली एक्टिव थे. इवन उन्होंने उस वक्त भी स्वच्छ भारत मिशन जो अभियान चल रहा है वो खुद करते थे. जहाँ भी जाते थे स्वच्छता का काम करते थे. उन्होंने मतलब वो जो थे वो ना लेफ्ट थे ना राइट थे. वो जो अच्छा लगता था उस बाजू में, मतलब एक पॉइंट किसी पार्टी का अच्छा लगा तो उसको अच्छा बोलते थे, अगर नहीं अच्छा लगा तो उसके खिलाफ भी बोलते थे. वो जब प्रदेश कांग्रेस के उस वक्त प्रेसिडेंट थे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के. लेकिन आत्मनिर्भर फाउंडेशन निम्नलिखित की ओर से नगर जिले में एक साहित्य मेला होने वाला है जिसका नाम है सेनापति बापट साहित्य सम्मेलन. सेनापति बापट जो थे हमारे अहमदनगर जिले के थे. उनका जन्म यहाँ पारनेर में हुआ था. उन्होंने भारत की स्वतंत्रता संग्राम में बहुत बड़ा योगदान दिया है. वो पॉलिटिकली एक्टिव थे, सोशली एक्टिव थे. इवन उन्होंने उस वक्त भी
स्वच्छ भारत मिशन जो अभियान चल रहा है वो खुद करते थे, जहाँ भी जाते थे स्वच्छता का काम करते थे। उन्होंने मतलब वो जो थे वो ना लेफ्ट थे ना राइट थे, वो जो अच्छा लगता था उस बाजू में, मतलब एक पॉइंट किसी पार्टी का अच्छा लगा तो उसको अच्छा बोलते थे, अगर नहीं अच्छा लगा तो उसके खिलाफ भी बोलते थे। और जब प्रदेश कांग्रेस के उस वक्त प्रेसिडेंट थे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के, लेकिन अगर उन्हें लगा कि पार्टी की ये भूमिका सेंट्रल की गलत है तो खुद बोलते थे कि ये मेरी खुद की भूमिका है और मैं पार्टी की इस भूमिका के खिलाफ। उन्होंने नेताजी सुभाष चंद्र बोस के भी साथ काम किया था। फॉरवर्ड ब्लॉक ये जो उनकी संगठन थी उसके एक स्टेट प्रेसिडेंट भी रह चुके हैं। इस तरह से उन्होंने बहुत काम किया है। वो पारनेर में उनका जन्म हुआ, बाद में पुणे में वो पढ़ने के लिए गए, वहाँ से उनको शिष्यवृत्ति मिली, वो लंदन गए थे। लेकिन लंदन जाने के बाद उन्हें लगा कि क्रांतिकारी जो मूवमेंट थी रिवोल्यूशन उसमें काम करना चाहिए, इसके वो उसमें काम कर रहे थे। रशिया गए, वहाँ पे इंडिया में बॉम्ब बनाने की तकनीक उन्होंने पहले लाई थी, रशिया से लाई थी। उन्होंने वहाँ से वो लाई, यहाँ के हमारे जो क्रांतिकारी थे उनके पास वो भेजी। फिर बाद में जो कोई हम सुनते पढ़ते कि स्वतंत्रता संग्राम में यहाँ पे बॉम्ब स्फोट हुआ था, ये हुआ था, वो सब टेक्निक उन्होंने दी। आत्मनिर्भर फाउंडेशनचा या ठिकाणी सेनापती बापट साहित्य संमेलन या ठिकाणी आपण 2 दिवसीय घेतोय। या 2 दिवसीय साहित्य संमेलनामध्ये व्याख्यान, लोककलावंतांचे सादरीकरण, यामध्ये आपण एक पोवाड्याचा कार्यक्रम घेणार लोककलावंतांमध्ये, आणि दुसऱ्या दिवशी आपण एक हृदयपंथी आहे आणि त्यांचं आरूढ आपण घेणार आहोत। म्हणजे एकंदरीत अशा प्रकारे कार्यक्रम असेल। त्यानंतर परिसंवाद आहे, काव्य संमेलन आहे, असं विविध अंगाने असं रंगीत संगीत आणि सुंदर असा कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि याची तयारी पूर्ण अंतिम टप्प्यात आलेली आहे। सांस्कृतिक मंडळाचे सदस्य निरीक्षक BG शेखर आणि राजेश गायकवाड हे जे शासकीय निरीक्षक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी काही शासकीय चौकट आहे या चौकटीत आपण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि या कार्यक्रमामध्ये नवसाहित्यिक आहेत त्यांना आपण प्राधान्य देत आहोत। त्याचप्रमाणे आत्ता सांगितल्याप्रमाणे संमेलनाचे अध्यक्ष एक शेती मातीची नाळ ज्यांच्याशी जोडलेली आहे असे असणारे कवी लेखक इंद्रजित भालेराव यांची सर्वांमध्ये निवड या ठिकाणी केलेली आहे। आणि ज्याप्रमाणे साहित्य संमेलन जाहीर झालं आणि जाहीर झाल्यानंतर आपण सर्वांनी या साहित्य संमेलनाच्या बातम्या त्या ठिकाणी प्रसिद्ध केल्या, म्हणून आपले सर्वांचे आभार आणि यापुढेही आपण प्रसिद्धी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी आपण आला त्याबद्दल आभार। यांच्या वतीने आम्ही या अगोदर अनेक छोटे मोठे साहित्यिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक असे उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो, परंतु तो उपक्रम जो आहे तर तो आम्ही छोट्या प्रमाणावर घेत होतो। आणि साहित्य संमेलन पण या अगोदर आम्ही घेतले, साहित्यिक कार्यक्रम पण अनेक आम्ही निंबळका आणि तालुका स्तरावर त्या ठिकाणी घेतले, परंतु त्याचं जे रूप होतं ते थोडं छोट्याशा प्रमाणात होतं। परंतु यावेळेस आम्हाला एक जिल्हा स्तरावर एक चांगली संधी उपलब्ध झाली साहित्यासाठी। आणि या अगोदरचे जे काही आम्ही छोटे छोटे साहित्य संमेलन घेतले पण ते खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट किंवा जास्तीत जास्त सहभाग कसा त्या ठिकाणी मिळेल हा प्रयत्न केला, परंतु आता हे खूप मोठ्या स्वरूपात जिल्हा स्तरावरचं जे आहे आणि जसं आम्ही छोटे साहित्य संमेलन करण्यासाठी यशस्वी झालो होतो त्याच्या धर्तीवर आम्ही जिल्हा स्तरावर जास्तीत जास्त मोठ्या स्वरूपात आणि सर्व समावेशक त्यामध्ये नवलेखक असतील, नवकवी असतील, कवी असतील, जे साहित्यिक असतील किंवा जे विचारवंत असतील, आपण जास्तीत जास्त किंवा जे वाचक पण असतील या सर्वांना या संमेलनामध्ये आपण ते कसे समाविष्ट होतील आणि जास्तीत जास्त त्यांना कसा ह्या संमेलनातून आनंद घेता येईल हा प्रयत्न आम्ही करत आहोत। तर आपलं जे सर्वांचं सहकार्य जे आहे ते आम्हाला मिळणार आहे। आमच्या मध्ये जरी समजा अनेक काही समस्या असल्या
आर्थिक असो किंवा इतर कोणते असो, तर आम्ही त्या पद्धतीने आम्हाला अनेक मित्र किंवा जे काही सहकारी किंवा जे साहित्याला प्रोत्साहन देणारे जे समाजामध्ये घटक आहेत ते आम्हाला निश्चित पाठिंबा देत आहेत. आणि या सर्वांच्या सहकार्यातून हे संमेलन जास्तीत जास्त यशस्वी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आपलं तेवढं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आणि ते आतापर्यंत आम्ही बघतो की ते मिळत आहे. तसंच यापुढेही आपलं सर्वांचं सहकार्य आम्हाला असावं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.